250 ग्रॅम. मग आम्ही काय सांगतो, तुम्ही कृषीवाले किंवा युरिया आणा किंवा दाणेदार आणा 50 किलो, त्याच्यात मिक्स करा आणि ते फेकून द्या ते 1 एकर. मग आता काय रिझल्ट पाहायला मिळेल, त्या 1 एकर मध्ये फेकल्यानंतर जमीन पूर्णपणे भुसभुशीत होते, हवा खेळती राहते, पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते पिकाची आणि त्यामध्ये जीवाणूंची संख्या वाढायला सुरुवात व्हायची, म्हणजे परत गांडोळ दिसायला सुरुवात होणार. आता तुम्ही म्हणतात 250 ग्रॅम म्हणजे मुठभर, पुढं पडलं नाही पडलं काय करायचंय, हे अणुबॉम्बचं काम करतं. अणुबॉम्बचं कसं काम करतं, 5 लिटरची काचेची बरणी घ्या, त्याच्यात सुईच्या टोकावर जेवढी पावडर बसल तेवढं त्या काचेच्या बरणीत टाका, स्फटिक तयार होणार आणि पूर्ण काळं पाणी तयार होणार. एवढं स्ट्रॉंग आहे हे पावडर. आता त्या जमिनीत रव्याचा 10वा भाग जर पडलं खाली जमिनीत तर 4x4ची जागा भुसभुशीत करतं, एवढं ते स्ट्रॉंग आहे. आता पीक लावल्यापासून 30 दिवसापर्यंत हे टाकायचं. 30 दिवसापर्यंत, 30 दिवस म्हणजे 28 दिवसात जरी टाकलं तर आता 2 नंबरची पुडी 100 ग्रॅम 100 लिटर पाणी तयार होतं, त्याला स्प्रे करायचे. त्याच्याबरोबर आपण काय देतो तर हे मिलाप देतो. मिलाप काय काम करतं तर पीएच मेंटेन करतात पाण्याचा. हे लोक काय करतात, 20 लिटरचा पंप राहतो, डायरेक्ट भरतात, तुमच्याकडून जी महागडी औषधं आणलेली ती टाकतात आणि डायरेक्ट स्प्रे करतात, वरून परत तुमच्याकडे येणार. पावसाळ्यात रिझल्टच आला नाही. आता पाण्याचं पीएच पाणीच खराब आहे तर आमची औषधं काय करणार तिथं, बरोबर. मग तुम्ही काय म्हणता, लिंबू पीळ हे कर ते कर, मग हे विचारून पाहता लिंबू पीळ तुम्ही टाकी, बरोबर. पण आपल्या कंपनीने काय केलंय, पीएच मेंटेन करण्यासाठी 20 लिटरला फक्त 3 ml टाकायचं, 20 लिटरला 3 ml. या पद्धतीने जर केलं तर त्याचा पीएच पूर्णपणे मेंटेन होतो आणि ते टाकलं जातं. पहिले हे पाण्यात टाकायचं आणि नंतर औषधं टाकायची आपली. आणि आपण त्याचा स्टिकर म्हणून स्प्रे वॅन देतो. आता हे स्टिकर नाही आहे, हे पूर्णपणे 4 प्रकारचे कामं करतात. जसं तुमचं स्टिकर ह्या पद्धतीने, जसं आळूचं पान जे भिजवलं जातं ना, ह्या पद्धतीने पूर्णपणे त्या पद्धतीने पूर्ण काम ते करतं. दुसरी गोष्ट, आता 2 नंबरची पुढे काम करते, काय काम करते तर ते क्लिअर करतो मी तुम्हाला. संतुलित वृद्धी करतं, पतंग आकार, पानांचा आकार वाढवतो, प्रकाश संश्लेषण तेज होतं आणि जडोंची सशक्त बुद्धी म्हणजे भक्कम करतं. असं जरी काही जास्त कमी पाणी आलं तर होऊन जात नाही पीक, किंवा वाऱ्यावर धर आलं तर पडत नाही पीक. आता 3 नंबरची पुढी काय काम करते ते क्लिअर करतो. शाखा वाढवते, जास्तीत जास्त मादी फुल, नर ते फुलं नाही, मादी फुलांची संख्या वाढवते. यौवन अवस्था मी लग्नवाले विशेष खातो. यौवन अवस्थेमध्ये म्हणजे एखादी प्रेग्नेंट महिला तिला खाऊ सोडते, पहा कधी कैरी मागण, काही चिंचा मागण, काहीतरी खायला मागते, किंवा खेडेगावात असेल तर मातीच खाईल, किंवा गहू अशी दळण करताना जे खडे निघतात तेच खाईल, खडू खाईल, हे काहीतरी खाण्याचा प्रयत्न करते. तर त्या झाडाला देखील असं खाऊ सुटते, तर ते ही ट्रीटमेंट तिला ते पुरवते. ह्या पद्धतीने ही काम करते. आणि दुसरं, सीएनएचा रेशो संतुलित ठेवते, कार्बन आणि नायट्रोजन ही 3 नंबर. 4 नंबरची पुढे काय काम करते ते क्लिअर करतो मी. जर झाड जसं टोमॅटोचं आहे, खाली टोमॅटो असा जर 20 ग्रामचा असेल तेवढं मध्ये नाही राहत, तो 10 ग्राम 15 ग्राम, शेंड्याला 5 ग्राम किंवा 2 ग्राम जमीन आहे बघा. म्हणजे तिथपर्यंत तिची काय झाली तेवढीच वाढ, कारण त्याला तेवढं अन्नच नाही गेलं. मग ही 4थी ट्रीटमेंट काय काम करते तर अन्न देण्याचं पूर्णपणे काम करते. जसं उदाहरण देतो मी तुम्हाला एक, आपण जर बैठक मारून मांडी घालून जर लग्नात जर जेवलेलं असेल ना तर बुंदीवाला वाढीत येतो, पहा सुरुवातीला वाढीत येताना आपण त्याच्या हाताकडेच पाहत असतो आपल्यापर्यंत येतं का नाही. सुरुवातीला अशी वाढतो, मध्ये आल्यावर अशी, आणि आपल्यापर्यंत येऊ ते नुसतंच असं गमीला पालता करतो, परत येत पण नाही. म्हणजे आपल्याला ती न्यूट्रिशन ती मिळालंच नाही. म्हणून ते ही ट्रीटमेंट काय करते, केटरसचं काम करते, सगळ्याला व्यवस्थित एकसारखा वाढारे झटपट कली ती पूर्णपणे ही ट्रीटमेंट सगळ्याला वाढवून मोकळी होती आणि त्याच्यामुळे सगळ्याला अन्न पोहोचवतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, अन्न प्रक्रिया बेस्ट सगळ्यांना. आणि दुसरं गोष्ट, पानगळ होऊन देत नाही, कारण अन्न सगळ्याला गेलंय.
कारण जे पीक 3 महिने चालत ते 4-5 महिने चालतं. जसं वांग्याची पिकं किंवा टोमॅटोचं पिकं पानगळच झाली नाही, नुसतं हिरवगारच झालं, तर कशाला पीक काढेल तो माणूस? बरोबर, उत्पन्न वाढतच आहे. जसं मिरची झाली, भेंडी झाली, ते वैतगून जातो एवढं उत्पन्न निघतं ह्या ट्रीटमेंट. फसल में जल्दी एवं प्राकृतिक रूप से पकते हैं, पानी और वृद्धि के बीच संतुलन बनाकर पत्तों की गिरावट को नियंत्रित करता है. ही आमची 4 नंबरची ट्रीटमेंट ही पूर्ण करते. आणि नंतर ते ऊसाचं घेतलं त्यावेळेस ते मी आणले. अजून काही शंका असेल बघ, शंकाच राहिलेली नसेल, जर शंकाच राहिलेली नसेल तर कधी तुम्हाला जर वाटलं तर माझा मी नंबर देऊन ठेवतो, मी कधी कॉल करा. असं काही समजू नका, किंवा डॉक्टरला किंवा यांना फोन करतो मी, मग विचारतो, काही अडचण नाही. हा एक नंबर, हे कंपनीचे ट्रेनर आहे, हे तुम्हाला रासायनिक खताचं नॉलेज देते ना, मी नाही देणार. तुम्ही याच्याबद्दल काही विचारा, नाही रात्री विचारा, झोपेत विचारा.